नमस्कार, तरुण महाराष्ट्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सध्या मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टीमुळे कुठेतरी पिकांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणारे बच्चू कडू सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत। काल त्यांनी छत्रपती संभाजीनगर शहरामधील वडोद बाजार, करमाड या हद्दीमध्ये सुद्धा सभा घेतलेला आहे। ते आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की सध्या जे समजा ओला दुष्काळासारखी परिस्थिती आहे आणि अजूनही राज्य सरकार जे आहे तर ओला दुष्काळ जाहीर करत नाहीये, याबाबत आपण त्यांना विचारणा करूया। काय सांगाल सर, सध्या ओला दुष्काळासारखी परिस्थिती आहे, अतोनात नुकसान झालेलं आहे आणि आपण सध्या दौरा करताय, कसं बघताय? मुख्यमंत्री शब्दाच्या खेळात रंगून राहिले, शेतकरी इकडे मरून आला। हे असं करता येत नाही, तसं करता येत नाही, सरकार तुमचं काय करता येत नाही, या अधिवेशन करा, एक नवीन कायदा अध्यादेश आणता येईल तुम्हाला। आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 जो म्हणतोय 48 हा केंद्रासाठी आहे, 46 राज्यासाठी आहे, त्यामध्ये तुम्हाला तो अधिकार आहे ना स्वातंत्र्य। आपत्तीग्रस्त म्हणून आपण जाहीर करतो, त्याचा अर्थ ओला दुष्काळ जाहीर करावं आणि तुम्ही सगळे निकष जाहीरच करता आहे, सगळे निकष लागूच करता आहे, तर मग दुष्काळ जाहीर करायला काय जातंय? असं कोणते काही आपत्ती येणार आहे? काही पाकिस्तान सोबत युद्ध करायचंय तुम्हाला? काही खोटं बोलणं आहे, बनवा बनवी आहे। शेतकऱ्यासाठी मन साफ नाही, शेतकरी मेला तरी बेहत्तर, कारण हिंदुत्वाच्या नावानं त्या शेतकऱ्याचे मतं घेता येतं, त्यांना माहित आहे। धर्माचा धर्मवाद निर्माण करून तर मतं घेण्याची प्रॅक्टिस त्यांची फार चांगली आहे, त्याच्यामुळे त्यांना त्या शेतकरी म्हणून त्यांना पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा नेहमी आम्ही पाहतोय अतिशय वाईट राहिला। हे देवेंद्र असे म्हणायचे का आत्महत्या झाली तर 306 दाखल करा मुख्यमंत्र्यावर, आता कोणावर करायचे? विरोधी पक्ष नेत्यांना तुम्ही वेगळे बोलताय, आता वेगळे बोलताय। एकीकडे आपण दौरा करत आहात, दौऱ्यामध्ये आपल्याला काय पाहणे दरम्यान निदर्शनास आले? नदीच्या काठावरचे लोक घेतले जातं, नदीच्या बाजूने जे लोक आहेत, सततच्या पावसानं जे पीक बेकार झालं, जरी अतिवृष्टी झाली नसेल, 60-61 mm च्या ऐवजी कमी झाले असेल, पण त्या 1-2 mm कमी झाले म्हणून तुम्ही त्याला अतिवृष्टीत घेणार नाही? अरे नुकसान सारखंच आहे। 5 दिवस सततचा पाऊस नाही, 10 दिवसचा सततचा पाऊस आहे, फक्त त्या MM मध्ये थोडं कमी असलं म्हणून त्याला अतिवृष्टीत घेत नसेल तर हे चुकीचं होईल। त्या शेतकऱ्याला काही पर्याय राहणार नाही, त्याला दिलासा देणं गरजेचं आहे। तिजोरीत पैसे नसेल तर आम्ही सांगतो कशी आणायचे, तर आम्ही सल्ला देऊ त्यांना। एकीकडे आपण शेतकऱ्यांच्या संदर्भात आवाज उठताय, प्रश्न उठताय, मराठवाडा महाराष्ट्रभर फिरताय, त्यामुळे कुठेतरी सरकार आपल्याला बदनाम करण्याचं कर्त करत नाहीये काही गोष्टी। मग काल आमच्या एका कार्यकर्त्याच्या घरी काही 4-5 जण राहिले आले भाड्यानं, तर आधार कार्ड घेतलं नाही म्हणून त्याच्यावर लगेच चौकशी, सगळा बिलकुल कसं अटकन, सुई एवढी गलती पण आकाश एवढी करायची, फसवायचं काही नाही, काही तोंड बंद करायचं, बच्चू कडून बोलूच नाही, कोणीही बोललं माझ्या व्यतिरिक्त तरी त्याला ठेचाचं, एवढंच राजकारण करतंय भाजपाल्यांना, त्याच्याशिवाय दुसरं काही कळत नाही। बरं, आता दिवाळी तोंडावर आहे आणि शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई जाहीर होत नाहीये आणि त्यामध्ये शेतकरी जो तो हातबल झालेला आहे, कुठेतरी वेगळ्या दिशेने विचार करतोय। मग शेतकऱ्यांना हातबल होऊ नये, लढणं शिकलं पाहिजे। शेतकऱ्यांनी हातबल न होता जर लढणं शिकलं तर माझ्या आत्महत्या थांबवायची आहे आणि प्रचंड ताकदीनं शेतकरी संख्या जास्त आहे, त्याचा आवाज जास्त आहे, रस्त्यावर येणं गरजेचं आहे। शासन अजूनही मदत जाहीर करत नाही, आव्हान काय करणार आपण शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांनी 28 तारखेचं जे आमचं आंदोलन आहे तिथं ताकदीनं उपस्थित राहावं नागपूरला। तर हे होते आपल्यासोबत बच्चू कडू यांनी सांगितलंय की शेतकऱ्यांचं जे आंदोलन आहे नागपूरला, त्या ठिकाणी मोठ्या ताकदीनं शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन सुद्धा बच्चू कडू यांनी केलेलं आहे। मी रवींद्र सुरडकर, तरुण महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर।